नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 10वे प्रकरण शीतयुद्ध. या प्रकरणाच्या 13व्या भागात आपलं पुनश्च एकदा स्वागत. युद्धोत्तर म्हणजे पहिले महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यांच्या नंतरच्या कालखंडात जगात जे दोन वैचारिक गट निर्माण झाले, युद्धाच्या नंतर जगात सुपर पॉवर बनण्याच्या हेतून रशिया आणि अमेरिका अशा दोन गटात जगाचं विभाजन झालं. त्या अनुषंगाने झालेले करार, लष्करी स्पर्धा या दोन्ही गटात सामील न होता शांततामय सहजीवनाचा पुरस्कार करणारा भारत आणि इतर देशांचा एक वेगळा वैचारिक गट अलिप्ततावाद, अशा वेगवेगळ्या करार आणि विचारांचा मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केला. हा जो भाग आहे त्या भागात आपण एकच महत्त्वाचा मुद्दा अतिशय थोडक्यात चर्चा करणार आहोत: वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात जे अनेक राष्ट्र उदयाला आले, काही साम्यवादी विचारसरणीची, काही राजेशाही, तर काही लोकशाही विचारसरणीची. लोकशाही विचाराच्या राष्ट्रांचा नेता म्हणून स्वतःला समायोजित केलेला अमेरिका जरी असलं तर जगातील एक महान लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. नव्हे तर जगातील सर्वात मोठी लोकशाही. आज जर आजचा विचार केला तर 1.25 कोटी लोकसंख्येच्या देशात 70 ते 80 वर्षापासून लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करणारा भारत जगातला सर्वात मोठा देश आहे. लोकशाही पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या भारतानं ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच वसाहतवादाला किंवा साम्राज्यवादाला विरोध केलेला आहे. भारताची तशी ती भूमिका आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदरच जागतिक राजकारणामध्ये भारतानं सहभाग घेऊन वसाहतवादाविरोधात, साम्राज्यवादाविरोधात भारतानं आवाज उठवला. तशा प्रकारची भूमिका वेळोवेळी भारतानं घेतलेली आहे. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, कारण साम्राज्यवादाविरोधात, वसाहतवादाविरोधात भारतानं जो काही 150 वर्ष संघर्ष केला, या संघर्षाची परिणती 1947ला भारत स्वतंत्र झाला. याचा अर्थ असा नाही की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतानं एखाद्या विचाराचा पुरस्कार केला. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारतानं अलिप्ततावादी भूमिका स्वीकारली, तटस्थता स्वीकारली. याचा अर्थ असा नाही की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्नावर, आंतरराष्ट्रीय विचाराच्या बाबतीमध्ये भारत उदासीन आहे, तो अलिप्त आहे. याचा अर्थ असा नाही की तो कशातच लक्ष घालणार नाही. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नावर उदासीन नाही, परंतु जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतून भारताची भूमिका ही आग्रहाची आहे. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत मनातून इच्छुक आहे, उत्सुक आहे. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात, गटातटाच्या राजकारणात भारत त्यापासून अलिप्त आहे.
उदासीन नाही. भारत इतर राष्ट्रांच्या अंतर्गत बाबतीमध्ये हस्तक्षेप करीत नाही. कोणत्याही देशाच्या अंतर्गत राज्यकारभारामध्ये त्याच्या सार्वभौमाला धक्का लागेल अशा प्रकारचं वर्तन भारत करू इच्छित नाही. आणि तशा प्रकारचा कोणी राष्ट्र करणार असेल तर तशा प्रकारचा त्या विचाराला, त्या राष्ट्राच्या धोरणाला, निर्णयाला भारत विरोध करेल. भारत इतर कोणत्याही राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही. तसं इतर कोणत्याही राष्ट्राचा हस्तक्षेप भारताच्या अंतर्गत कारभारामध्ये होऊ देणार नाही, अशी भारताची भूमिका आहे. भारताला दुसऱ्या राष्ट्रांच्या प्रादेशिक एकतेबद्दल, अखंडत्वाबद्दल, सार्वभौमत्वाबद्दल आदर आहे, आदर राहील. म्हणजे इतर कोणत्याही देशांच्या सार्वभौमत्वाबद्दल आणि प्रादेशिक सीमाबाबत त्या त्या देशाच्या प्रादेशिक भौगोलिक एकते आणि अखंडते बाबतीमध्ये भारताला आदर आहे. कोणत्याही देशाचं सार्वभौमत्व किंवा प्रादेशिक सीमाचं उल्लंघन करण्याची भूमिका किंवा विचार भारत ठेवत नाही. म्हणजेच कोणत्याही राष्ट्रावर भारत आक्रमण करणार नाही, कोणत्याही देशावर आक्रमण करणार नाही. कारण जगा आणि जगू द्या ही भारताची फार पूर्वीपासूनची भूमिका आहे. भारताचा जर इतिहास पाहिला तर 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी उल्लेख केला होता, हे विश्वाचे माझे घर. आता विश्वात्मके देवे, जगाच्या कल्याणाची भूमिका, स्वतःच्या कल्याणासोबत जगाच्या कल्याणाची भूमिका भारताची आहे. आणि यावर भारताचा विश्वास आहे, त्याच्यावर भारताचा भर सुद्धा आहे. या संदर्भात भारत खरोखरच अशा प्रकारचा विचार नुसता व्यक्त करतो, पण तो मनानं आहे की नाही याची उदाहरणं जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला काही पाहता येतील. उदाहरण घ्यायचं असेल तर 1949 मध्ये दिल्लीला भारतानं इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला होता. 1949 ला दिल्ली इथं एक परिषद भरली. या परिषदेमध्ये भारतानं इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला होता. नुसतं पाठिंबा दिला नाही तर इंडोनेशियाच्या किंवा या 1950च्या पूर्वी 1949च्या दिल्लीच्या कॉन्फरन्समध्ये इंडोनेशियाच्या फ्रीडम मुवमेंटला पाठिंबा देताना, समर्थन करताना 1950च्या अगोदर देशांनी इंडोनेशियातून माघार घ्यावी अशा प्रकारची भारताची भूमिका होती. नुसतं एवढंच नाही तर इंडोनेशियातून डचांनी माघार घेताना इंडोनेशियाला स्वातंत्र्य दिले पाहिजे अशी भारताची आग्रहाची भूमिका आणि मागणी होती. तसा संदर्भ घेतला तर जे काही विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील युद्धाच्या नंतर जे विजयी राष्ट्र होते, या विजयी राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रांच्या वसाहतीवर ताबा मिळून जी ट्रस्टिझमची विश्वस्ताची भूमिका केली होती, भारत याही विचाराला विरोध करताना विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील जे प्रदेश आहेत त्या प्रदेशांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका भारताची होती. तसंच भारतानं आफ्रिका खंडाच्या बाबतीमध्ये विचार करताना भारतानं आफ्रिका खंडासंदर्भात जी भूमिका घेतली ती भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. युनोमध्ये, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघामध्ये आफ्रिकन वसाहतीची बाजू मांडणारा भारत एकमेव आणि कणखरपणे बाजू मांडणारा हा देश आहे. भारतानं संयुक्त राष्ट्रामध्ये आफ्रिकेची जोरदारपणे बाजू मांडली. आफ्रिकेतील देशांना, आफ्रिकेतील राष्ट्रांना किंवा आफ्रिकेतील छोट्या छोट्या राष्ट्रांना, विशेषतः जे राष्ट्र ज्या वसाहती विश्वस्तांच्या ताब्यात आहेत त्यांना लवकर स्वातंत्र्य मिळावं म्हणून भारतानं पुढाकार घेतला. परकीय सत्तांनी म्हणजे युरोपीय राष्ट्रांनी, कोणत्या युरोपीय राष्ट्रांनी, वसाहतवादाचं समर्थन करणाऱ्या युरोपियन राष्ट्रांनी आपल्या ताब्यातील
वसाहतींना स्वातंत्र्य दिलं पाहिजे अशी भूमिका, एवढंच नाही तर परकीय सत्तांनी या वसाहतीतून निघून जावं अशा प्रकारचा आग्रह भारतानं वेळोवेळी धरलेला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये लोकांना जे युरोपियन लोक अपमानाची वागणूक देतात, त्या अपमानास्पद वागणुकीचा प्रश्न सुद्धा युनोमध्ये भारतानं मांडला. संयुक्त राष्ट्राशी निगडीत अशा वेगवेगळ्या जागतिक संस्थांनी आपलं कार्यक्षेत्र आफ्रिकेत वाढवून आपल्या कार्याचा फायदा आफ्रिकेला करून द्यावा असा सुद्धा आग्रह भारत मानणारा हा एकमेव देश आहे. दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक लोकांना जी अपमानाची वागणूक मिळते त्याबाबत संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारतानं प्रश्न उपस्थित केला. हेच नाही तर आफ्रिका खंडात व्यापाराच्या निमित्तानं साखर उद्योगात काम करण्यासाठी गेलेले जे हजारो भारतीय आहेत, जे पूर्वीच पोहोचले होते, अशा 1896 मध्ये हिंदी कामगार केनिया युगांडा गेले होते. कशासाठी? तर तिथं लोहमार्ग, रेल्वेचे लोहमार्ग बांधण्यासाठी भारतातून मजूर म्हणून हजारो भारतीय कामगार आफ्रिकेत केनिया आणि युगांडा या देशात गेले होते. म्हणजे केनिया आणि युगांडा याच्या विकास कामामध्ये भारतानं सहकार्य दिलेलं आहे. महात्मा गांधींनी आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवण्याचा सत्याग्रह एक नवीन मार्ग दाखवला होता. आफ्रिकेतील महात्मा गांधींचे कार्य उल्लेखनीय आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करताना महात्मा गांधीच्या दक्षिण आफ्रिकेतील कार्याचा सुद्धा आपल्याला उल्लेख या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे भारतानं वेळोवेळी वसाहतवादाच्या विरोधामध्ये भूमिका मांडली आहे आणि प्रभावी भूमिका मांडली आहे. त्याची आपण आज या ठिकाणी या मुद्द्याच्या अंतर्गत चर्चा केली. या ठिकाणी आपण तात्पुरतं थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना सार्क याची माहिती आपण पाहू. धन्यवाद. थँक्यू.